जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आंतरसंस्था बुद्धिबळ स्पर्धा 2026चे अत्यंत दिमाखात आयोजन करण्यात आले होते। नवीन पनवेल येथील भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले। ही स्पर्धा केवळ एक खेळ म्हणून नव्हे तर JBSP संस्थेची सर्वांगीण विकास, शिस्त, उत्कृष्टता आणि नेतृत्व कौशल्य या मूल्यांचे दर्शन घडवणारी ठरली, ज्यांच्या दूरदृष्टीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे। अशा रामशेठ ठाकूर यांच्या दैदिप्यमान प्रवासाचा गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला। या सोहळ्याला पनवेल चेस असोसिएशनचे सचिव चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष समीर परांजपे, राहुल घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित पाहुण्यांनी बुद्धिबळ या बौद्धिक खेळाला प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून ते मनाला प्रशिक्षण देणारे एक प्रभावी साधन आहे। यामुळे एकाग्रता, निर्णय क्षमता, संयम आणि धोरणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। त्या बुद्धिबळामध्ये हा बुद्धीचा खेळ आहे। बुद्धिबळ जागतिक दर्जावरचा खेळ आहे आणि हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, तुमच्याला आणलेत ना बक्षीस द्यायला, हे त्यातले तज्ञ लोक आहेत। आणि याच्यामुळे आपल्याला एकच गोष्ट की नुसते शारीरिक खेळ पाहिजेलच, त्याच्याशिवाय बुद्धीला पण काहीतरी खाद्य लागतं। माहित आहे बुद्धीला काय खाद्य लागतं? कोण हातवरती करा, एनीबडी करा आन्सर? अरे काय नाही, आपली संस्था पुढे चालली की नाही? बोल। न्यूट्रिशन पेलवान आहे तर धड पेलवानच नाही, सगळ्यांना म्हणजे क्रीडा क्षेत्रातला न्यूट्रिशन लागतं। हे बुद्धी वाढवायची असेल वाचन पाहिजे, काय काय रिडिंग हॅबिट, त्याला सराव पाहिजे तुम्हाला, आहे ना। नवीन नवीन ठिकाणी जाऊन ते पाहायची आपल्या उत्कंठ आपल्या अंगात असली पाहिजे। जे दिसेल ते जरा बघायचं, काय त्याची कारण असं बघायचे, हे असं काय होतंय, हे आणखीन चांगलं होण्याकरता काय करायचं। पण त्याचे तुम्हाला पॉईंट्स माहीत असले, याच्यामध्ये तुमची जास्त खरी वाटतं तेच, कोणी एक घर चालतंय, कोणी दोन घर चालतंय, कोणी तिरकं चालतंय, पण चालतोय। आपण माणूस तर एकच पाऊल टाकत जातो, काय ज्या मराठी असतात भरपूर म्हणजे, पण त्याच्या दृष्टीने तसं बघायला गेलं या खेळामधून मी पहिल्यांदा चेसच्या बक्षीस वाटपाला किंवा उद्घाटनाला मी पहिल्यांदा झालोय आणि तुमच्या टेबलावर बसून असं कधी एकदाही खेळलेलं नाही। पण याच्यात मी काय बोलणार, म्हटलं माझं वाढदिवस आहे, माझ्या वाढदिवसात तुम्ही कोण कोण आलात, कुठल्या कुठल्या स्कूलमधून आलात ते पाहण्याकरता मी आलो, तर सगळ्या स्कूलमध्ये तुम्ही आलात, त्याच्यात भाग घेत जा, खेळत जा, चांगलं आहे। याच्यामुळे बुद्धीला चालना मिळते आणि त्याच्यामुळेच मग जागतिक जेते जगत जेते आपण तो विश्वनाथ काय ते विश्वात आनंद बोले, अशा प्रकारचे हे निघत आहेत आपल्या या स्कूलमधून, या संस्थेमधून, त्या कॉलेजमधून अशा प्रकारचे खेळाडू घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो। या स्पर्धेला JBSP संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अवघ्या 4 दिवसांच्या नोंदणी कालावधीत 97 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला। ही स्पर्धा 3 वयोगटांमध्ये पार पडली, ज्यामध्ये 16 वर्षांखालील गट अ मध्ये 44, 20 वर्षांखालील गट ब मध्ये 48 तर खुला गट क मध्ये 5 स्पर्धकांचा समावेश होता। संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात एकजूट निर्माण करणे हे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला। यावेळी संस्थेच्या संचालिका अर्चना ठाकूर उपस्थित होत्या।